घरात काढलेलं लोणी. हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत उशिरा पोहोचेल. माझी शुभेच्छा उशिरा पोहोचतील हे माझं ठरलेलं असतं. नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. हा जो आठवडा असतो ना, सोमवार ते शुक्रवार ऑफिसचा कामाचा, तो संपत नाही. पण हे जे सुट्टी असतात ना, वीकली ऑफ, किंवा तुम्ही एखाद दिवस सुट्टी घेतली असाल, ऑफिसमधून सुट्टी घेऊन कुठे बाहेर गेले असाल, नेमकं ते सुट्टीचे दिवस कसे पटकन संपतात हेच कळत नाही. पण सुट्टी अशी फटकन निघून गेली. उन्हाळ्यामध्ये आईस्क्रीम, मिल्कशेक्स, सगळ्या आईस्क्रीमचे प्रकार, परत कोल्ड्रिंक्स, एक मजा असते. पण तब्येत जपून करावं लागतं, नाही तर काय, जरी कधी कधी जास्त झालं ना की आजारी पण लवकरच पडलं जातं आहे. आता दुपारचे 3 वाजलेले आहेत. आपलं एडिटिंग चालू होतं, थोडासा ब्रेक घेतला मध्ये आता, आणि म्हटलं मी कालच आईस्क्रीम आणले होते, आज जरा वेगळं काहीतरी ट्राय करूया. चलो. ह्याच्यात काय मला जास्त म्हणजे मावणार नाही का, कमी खाल्लं जाईल आईस्क्रीम, त्याच्यामुळं हे आपली इडली सांबारची मोठी डिश घेतली, ह्याच्यामध्येच करतो आता तयार. चला मित्रांनो, आता कामाला लागतो. बघू यातनं काय करता येतं आहे. 2 केळी घेतलेत कट करून, असे स्लाईस कट केलेले आहेत. फॅमिली पॅक आहे व्हॅनिला फ्लेवर, मी काल आणलं होतं, आता अर्धा राहिलेलं आहे. असे स्लाईस कट करून घेतो. तर हे आपली डिश तयार आहे, व्हॅनिला आईस्क्रीम विथ बनाना. पौष्टिक आणि मस्त. पप्पा हे घ्या. अरे वाह, क्या बात है. माझी पण डिश रेडी झालेली आहे, व्हॅनिला आईस्क्रीम विथ बनाना. ही डिश तर तुम्ही ट्राय करून पहाच, पण तुम्हाला अजून एक कॉम्बिनेशन सांगतो, नक्की ट्राय करा, तुम्हाला खरंच आवडेल. बनानाच्या जागी ना गुलाबजाम घ्या, पाकातले. पहिला व्हॅनिला आईस्क्रीम घ्या बाउलमध्ये, त्याच्यावर 1-2 गुलाबजाम घ्या, आणि वरनं मस्तपैकी पाकची धार सोडा, आणि ते टेस्ट करून बघा, नक्की तुम्हाला आवडेल. ट्राय करा आणि कमेंट पण करून सांगा मला कसं वाटलं. सकाळची मस्त किरण या झाडावर पडलेली आहेत. सुंदर वातावरण. गुड मॉर्निंग मित्रांनो. सोमवारचा दिवस चालू झालेला आहे. कामाला बसलो होतो, म्हटलं तुम्हाला विश करावं आणि काम कंटिन्यू करावं. तर सर्वांना होळीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आज आहे होळी. हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत उशिरा पोहोचेल. माझी शुभेच्छा उशिरा पोहोचतील. मे बी नेक्स्ट वीकपर्यंत हा व्हिडिओ पडेल. तर पुन्हा एकदा सर्वांना होळीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आता कामाला सुरुवात करतो. आपलं डेली रुटीन आजपासून सुरू. आत्ता जस्ट कामावरून थोड्या वेळ उठलेलो आहे. संध्याकाळचे 6:30 झालेले आहेत. आत्ता चहाची तल्लप झाली, चहा प्यायला पाहिजे. आमच्या इथं खाली होळी असते, त्याच्यामुळे त्या होळीची तयारी खाली जोरदार सुरू आहे. तर आपण जाऊन जरा बघूया कुठपर्यंत होळीची तयारी झालेली ते. छान वातावरण आहे आणि इथं होतो आहे सनसेट. जोरदार तयारी सुरू आहे होळीची. हे आमचं मंडळ आहे खाली गणपतीचं, ते दरवर्षी योग करतात. A few moments later. आता खाली जाऊया आणि होळीचं दर्शन घेऊया. मस्त दर्शन झालं आहे व्यवस्थित. आता कामाला सुरुवात करूया आणि थोड्यानी डिनर ब्रेक. मित्रांनो, एवढं मोठं पातेलं भरून आणि अजून एक छोटं पातेलं भरून घरात काढलेलं लोणी, प्युअर लोणी. आपला उद्याचा नाश्ता तर एकदम फिक्स झालेला आहे. मस्तपैकी लोणी ब्रेड. सर्वांचं स्वागत आहे होळीच्या दुसऱ्या दिवशी, अर्थात आज आहे धुलिवंदन. सर्वांना धुलिवंदनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तुम्हाला एक नजारा दाखवतो. सगळेजण खेळतात आज मस्तपैकी. माझ्या घरापासून बरंच लांब असल्यामुळं जास्त
क्लिअर दिसणार नाही. बघू इथं खाली चौकात आल्यानंतर तुम्हाला दाखवेनच मी. आजचा ब्रेकफास्ट आहे ब्रेड आणि इथं काल काढलेले लोणी आणि चहा. लोणी सकाळीच बाहेर काढून ठेवली होती त्यामुळे जराशी मऊ झालेली आहे. फ्रीजमधनं काढली ती बाहेर. लोणी ब्रेड ना, घरी जेव्हा लोणी काढलं जातं ना तेव्हा मला खूप आवडतं. त्याच्यामुळं हे माझं ठरलेलं असतं, लोणी आणि ब्रेड हा नाश्ता फिक्स असतो माझा. ब्रेडवरती वा. पप्पा घ्या. थँक्यू. हे गाणं नक्की ऐकून बघा. वन ऑफ द फेवरेट ऑफ माय सॉन्ग. तुम्हाला नक्की आवडेल. तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि माझ्या चॅनलला तेवढं सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.